रोटेशनल डायनामिक्समध्ये आपला पुढचा पॉईंट आहे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण अँग्युलर मोमेंटमबद्दल डिस्कस केलं होतं आणि आपण अँग्युलर मोमेंटमचे दोन फॉर्म्युले पाहिले होते. एक फॉर्म्युला होता पार्टिकलसाठी, पार्टिकल विच परफॉर्मिंग रोटेशनल मोशन हॅव्हिंग अँग्युलर मोमेंटम एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार, where r bar is a position vector of that particle which is performing rotational motion and p bar is a linear momentum of that particle. So what is meant by angular momentum? So movement of linear momentum is called as a angular momentum. Okay, then we find the formula for rotating rigid body which is rotating about an axis having angular momentum L bar is equal to I into omega bar, where I is a moment of inertia of that particular rotating body and omega is a angular velocity of that rotating body. ओके, आता हे दोन फॉर्म्युले आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिले होते. आजच्या लेक्चरला आपण काय पाहणार आहे तर त्या अँग्युलर मोमेंटमचं काय बघणार आहे, कन्झर्वेशन. ओके, आता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम पाहण्या अगोदर आपण कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पाहूया. कारण लिनियर मोमेंटम कुठल्या मोशनमध्ये असणार आहे, लिनियर मोशनमध्ये, आणि अँग्युलर मोमेंटम कुठल्या मोशनमध्ये असणार आहे, अँग्युलर मोशनमध्ये म्हणजेच रोटेशनल मोशनमध्ये. ओके, किंवा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याजवळ काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम. मग ते कन्झर्व कधी असतं हे पाहण्या अगोदर आपण लिनियर मोमेंटम बद्दल डिस्कस करूया. ओके, आता लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. एम म्हणजे त्या पार्टिकलचं मास आणि व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल. ओके, आता आपल्याला हे 11th मध्ये झालेलं आहे. when external force acting on a body is zero, then linear momentum of that body or of that system is always conserve. Conserve म्हणजे remains constant, ते चेंज होत नाही. आणि आपण इथं सांगू शकतो या फॉर्म्युल्यावरून की लिनियर मोमेंटम कधी चेंज होईल, ज्यावेळी मास आणि व्हेलॉसिटी काय होणार, लिनियर व्हेलॉसिटी चेंज होणार. आता मास तर एखाद्या पार्टिकलचं काय असतं, नेहमी एखाद्या बॉडीचं नेहमी काय असतं, कॉन्स्टंट असतं. आणि व्हेलॉसिटी कधी चेंज होईल, जर त्या बॉडीवरती जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर व्हेलॉसिटी काय होणार, चेंज होणार. जर तुम्ही फोर्सच अप्लाय केला नाही तर व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. पण आपण काय सांगितलंय, व्हेन एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम ऑर बॉडी इज झिरो. एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल फोर्स किती आहे, झिरो. त्यामुळे त्या बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होणार का, नाही होणार. समजा त्या बॉडीची व्हेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंद आणि तुम्ही बाहेरून फोर्सच अप्लाय केला नाही तर मग व्हेलॉसिटी किती राहणार, 10 मीटर पर सेकंद. म्हणजे व्हेलॉसिटी काय राहिली, कॉन्स्टंट. मास तर ऑलरेडी कॉन्स्टंट. सो लिनियर मोमेंटम ऑफ दॅट सिस्टीम इज ऑल्सो कॉन्स्टंट, दॅट इज कन्झर्व. ओके, मग लिनियर मोमेंटम कधी कन्झर्व असतं हे तुम्हाला समजलं. आता सिमिलर हे आपण सांगू शकतो अँग्युलर मोमेंटमसाठी. ओके, आता ट्रान्सलेटली किंवा लिनियर मोशनमध्ये काय असतो, फोर्स असतो जो बॉडीला काय करतो, लिनियर मोशन प्रोव्हाइड करतो. मग रोटेशनल मोशन कोण प्रोव्हाइड करतो, तर टॉर्क, तर एक्सटर्नल टॉर्क. मग आपण काय म्हणणार, वेन एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन ए बॉडी ऍक्टिंग ऑन ए सिस्टीम इज झिरो, देन अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, एल इज इक्वल टू आय ओमेगा इज कन्झर्व्ड. लक्षात आलं. कारण लिनियर मोशनमध्ये आपण फोर्स घेतो, रोटेशनल मोशनमध्ये आपण टॉर्क घेतो. लिनियर मोशनमध्ये आपण काय करणार, लिनियर मोमेंटम, रोटेशनलमध्ये अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोशनमध्ये काय असणार आहे, बॉडीचं मास. तेच रोटेशनल मोशनमध्ये कोण काम करतं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटी, रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, मग थोडक्यात काय, तर एक्सटर्नल फोर्स झिरो असेल तर लिनियर मोमेंटम कन्झर्व, आणि एक्सटर्नल टॉर्क जर झिरो असेल तर अँग्युलर मोमेंटम कन्झर्व. सिंपल. आता स्टेटमेंट काय सांगितलं, स्टेटमेंट व्हेन द टोटल एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन ए रिजिड बॉडी इज झिरो. बघा तेच सांगितलंय, टोटल एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन ए बॉडी इज झिरो, देन टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज कन्झर्व. देन टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज कन्झर्व. कन्झर्व म्हणजे रिमेन्स कॉन्स्टंट. क्लिअर झालं का, ठीक आहे. आता हे झालं थेरॉटिकल. आता आपण याचं प्रूफ पाहूया की मॅथमॅटिकली आपण हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कसा प्रूव्ह करणार आहे. ठीक आहे. आता त्यासाठी आपण अँग्युलर मोमेंटमचा ह्यातला कुठलाही फॉर्म्युला घेऊ शकतो प्रूफ पाहण्यासाठी. ठीक आहे, आपण पहिला फॉर्म्युला घेऊया. सो नेक्स्ट पॉइंट इज ए प्रूफ ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता फर्स्ट फॉर्म्युला घेऊया. अँग्युलर मोमेंटम ऑफ ए सिंगल पार्टिकल विच इज परफॉर्मिंग रोटेशनल मोशन इज एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. ओके, आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं, एल. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम काय, कन्झर्व. कन्झर्व म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे.
आता हे कसं प्रूव्ह करणार मॅथमॅटिकली, तर आपल्याला माहिती आहे जी टर्म कॉन्स्टंट असते त्या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह नेहमी किती असतो, 0 असतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण काय करणार, ह्या एलचा म्हणजे अँग्युलर मोमेंटमचा काय घेणार, डेरिव्हेटिव्ह घेणार, आणि तो डेरिव्हेटिव्ह जर 0 आला तर आपण काय सांगणार, एल काय कॉन्स्टंट आहे म्हणजेच कन्झर्व आहे. मग काय करूया, हे इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनला काय करूया, डिफरन्शिएटिंग धिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. थोडक्यात ह्या पूर्ण इक्वेशनचा काय घेतला, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग काय होणार, डी बाय डी टी ऑफ एल म्हणजे डीएल बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ आर बार क्रॉस पी बार. ओके, आता या टर्मचा आपण काय घेऊया, डेरिव्हेटिव्ह. हे आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये माहिती आहे. हे आपण कसं सॉल्व्ह करतो, फर्स्ट टर्म ॲज इट इज क्रॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज क्रॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. बघा, पहिली टर्म ॲज इट इज, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम, प्लस दुसरी टर्म ॲज इट इज क्रॉस पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम डी आर बाय डी टी. ठीक आहे, आणि एलएचएसला काय आलं, ॲज इट इज डी एल अपॉन डी टी. आता ह्यातली जी ही टर्म आहे कुठली, डी आर बार बाय डी टी. ओके, तर आर बारला आपण काय म्हणतो, ह्या ठिकाणी आर बारचं नाव तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, जो पार्टिकल रोटेशनल मोशन करतोय त्या पार्टिकलचा पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे त्या पार्टिकलची पोझिशन आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन ह्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, ओके, त्याला आपण काय म्हणतो, आर म्हणतो. ओके, किंवा त्या पार्टिकलची आपण काय दाखवणार, पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ ए सर्कल ऑर ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, मग आता पार्टिकलच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून पार्टिकलची पोझिशन दाखवणारा वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर. त्यामुळे ह्या डिस्टन्सला, ह्या पोझिशन वेक्टरला मी डिस्प्लेसमेंट वेक्टर सुद्धा म्हणू शकतो. तर ह्याला मी काय म्हणणार, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. आरला काय म्हणणार मी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, अँड वी नो दॅट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज ए व्हेलॉसिटी. ओके, आता राहिला कोण, आता डीपी बाय डी टी. आता आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ माहिती आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. आणि डीपी बाय डी टी म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. पी म्हणजे काय, लिनियर मोमेंटम. आणि इथे लिनियर मोमेंटमचा काय घेतला, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह आपण कधी घेतो, ज्यावेळी एक टर्म दुसऱ्या टर्मनुसार काय होत असेल, चेंज होत असेल. आता ह्याचा अर्थ काय, ह्या ठिकाणी लिनियर मोमेंटम टाइमनुसार काय होतो, चेंज होतोय. ह्याला आपण काय म्हणणार, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, दिस रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. त्यामुळे ह्याला मी लिहू शकतो फोर्स. त्याचा थोडक्यात प्रूफ बघा, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम डीपी बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ पी. किती असतो, तर मास इंटू वेलॉसिटी. मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, त्याला बाहेर घ्या, मग राहिलं काय, डी व्ही बाय डी टी. आता डी व्ही बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नोन एज एक्सेलरेशन, सो एम इंटू ए. सो dp by dt LHS as it is, mass into acceleration is called as a force. Simple. So dp by dt is equal to force. आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. आता काय करूया, आपल्या इक्वेशन मध्ये पुट करूया. इथं पुट करा, हे काय होणार, dl by dt is equal to r bar as it is, r bar cross dp by dt force plus p bar क्रॉस dr bar by dt काय तर velocity, r bar क्रॉस f bar प्लस p bar ला आपण काय लेणार, मास इंटू velocity क्रॉस v bar. बघा, लिनियर मोमेंटम मास इंटू velocity क्रॉस v bar as it is. आता r bar क्रॉस f bar ला आपण काय म्हणतो, टॉर्क. आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ फोर्स दॅट इज टॉर्क, ह्याला तुम्ही ओळखता r bar क्रॉस f bar प्लस तुम्ही जर बघितलं इथं काय v bar क्रॉस काय v bar. आता ह्या ठिकाणी काय दोन वेक्टरचा काय क्रॉस प्रोडक्ट, तर आपल्याला क्रॉस प्रोडक्ट माहिती आहे. फॉर एक्झाम्पल मी जर असा घेतला a बार क्रॉस b बार, तर याची मॅग्निट्यूड काय असणार आहे, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड a, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड b इंटू साइन थिटा. थिटा म्हणजे काय, ह्या दोघांच्यातला अँगल. आता आपल्याला काय सांगितलंय, व्ही बार क्रॉस व्ही बार, तर पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड v, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड v इंटू साइन थिटा ना. थिटा म्हणजे ह्या दोन वेक्टर मधला अँगल. हा कुठला वेक्टर आहे, व्हेलॉसिटी वेक्टर, हा पण कुठला व्हेलॉसिटी वेक्टर. मग दोन्ही वेक्टर काय सेम आहे ना, मग ह्यांच्यामधला अँगल किती असणार आहे, 0. आणि साइन 0 किती असतो, 0. सो 0 इंटू व्ही स्क्वेअर दॅट इज 0.
किंवा आपल्याला एक वेक्टरमध्ये नियम माहित असेल, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू 0. म्हणजे एखाद्या वेक्टरचा त्याच वेक्टर बरोबर आपण काय घेतला, क्रॉस प्रोडक्ट घेतला, तर तो नेहमी 0 येतो. का 0 येतो? कारण दोघांच्यातला अँगल 0 असतो आणि साइन 0 हा नेहमी कसा असतो, 0 असतो. त्यामुळे ही पूर्ण टर्म काय झाली, व्ही बार क्रॉस व्ही बार 0, 0 इंटू मास 0. सो टॉर्क म्हणजे टाऊ प्लस 0. सो वी गेट फायनल आन्सर dl बार बाय dt इज इक्वल टू टॉर्क. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला टॉर्कची आणखी एक डेफिनेशन मिळाली. टॉर्क म्हणजे काय, dl बाय dt. आणि dl बाय dt आपण कसं वाचतो, रेट ऑफ चेंज ऑफ l म्हणजे अँग्युलर मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज ऑल्सो नोन एज टॉर्क. टॉर्क अप्लाइड ऑन द बॉडी. समजलं? बट आपल्याला काय सांगितलंय, एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0. मग टॉर्क किती घ्यायचा, 0. सो टॉर्क इज इक्वल टू 0. मग टॉर्क जर 0 असेल तर हे काय होणार, dl बाय dt इज इक्वल टू 0. दॅट इज, आता dl बाय dt 0 म्हणजे काय, कॅपिटल L म्हणजे अँग्युलर मोमेंटमचा डेरिव्हेटिव्ह काय आला विथ रिस्पेक्ट टू टाइम 0. आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं कुणाचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, तर कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतो. ह्याचा अर्थ L चा डेरिव्हेटिव्ह तर काय आला, d बाय dt ऑफ L 0 आलाय. ह्याचा अर्थ L ह्या ठिकाणी कसा असणार आहे, कॉन्स्टंट. सो L बार इज कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट म्हणजेच कन्झर्व. कधी, when external torque acting on the body is 0, then angular momentum of that body is constant, that is conserved. This is known as principle of conservation of angular momentum. म्हणजे आपण काय म्हणणार, एक्सटर्नल टॉर्क जर अब्सेंट असेल तर त्या बॉडीचं, त्या सिस्टीमचं अँग्युलर मोमेंटम नेहमी कन्झर्व असणार, ते चेंज होणार नाही. म्हणजेच इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. लक्षात आलं? सो दिस इज ऑल अबाउट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ह्याच्यावरून आपण एक गोष्ट सांगू शकतो, हे तुम्ही व्यवस्थित पहिल्यांदा लिहून घ्या, हे प्रूफ एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे, ह्याच्यावर आपण काय सांगू शकतो, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, L इज इक्वल टू, लक्ष द्या व्यवस्थित, L इज इक्वल टू I ओमेगा. आता L ह्या ठिकाणी कसं आहे, कॉन्स्टंट आहे म्हणजे कन्झर्व आहे. पण कधी एक्सटर्नल टॉर्क 0 असेल तर, आता आपण मानून चाललोय की बाहेरून टॉर्क ऍक्ट होत नाही, L काय झाला, कॉन्स्टंट. आता आपण काय करूया, समजा मी आय ने इकडे काय केलं, डिवाइड केलं. सो L अपॉन I इज इक्वल टू ओमेगा. आता L जर कॉन्स्टंट असेल, कन्झर्व असेल, तर I आणि ओमेगा मध्ये काय रिलेशन आलं, तर I आणि ओमेगा एकमेकांना काय झाले, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. व्यवस्थित बघा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग एखाद्या बॉडीचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर त्या बॉडीचा अँग्युलर व्हेलॉसिटी कमी असणार, किंवा एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल तर त्याचा अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त असणार. आय आणि ओमेगा एकमेकांना काय झाले, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. पण कधी L कॉन्स्टंट असेल तर, आणि L कॉन्स्टंट कधी असणार, तर एक्सटर्नल टॉर्क 0 असेल तर. किंवा हेच आपण असं सांगू शकतो, L इज इक्वल टू I ओमेगा. ओमेगा किती असतो आपल्याला माहिती आहे, 2 पाय n. n म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. ती जी रोटेटिंग बॉडी आहे ती एका सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन कंप्लीट करते त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. मग ह्या ठिकाणी आपण पुन्हा काय करणार, L अपॉन I इज इक्वल टू 2 पाय n. आता L जर कसा आहे, कन्झर्व म्हणजे कॉन्स्टंट, 2 पाय पण कसा आहे, कॉन्स्टंट. म्हणजे I आणि n मध्ये काय रिलेशन आलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. अगेन आपण काय सांगणार, I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n. आणि ह्या ठिकाणी काय सांगणार, I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कधी म्हणणार, ज्यावेळी वेन L इज कॉन्स्टंट. आणि L कॉन्स्टंट आहे कारण एक्सटर्नल टॉर्क किती, 0. समजलं? ओके. आता हे आणखी एकदा रिपीट करतो मी कारण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या बॉडीचा जास्त असेल तर त्या बॉडीचा अँग्युलर व्हेलॉसिटी कमी असणार, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन पण कमी असणार. म्हणजे तो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कमी काय करणार, कंप्लीट करणार. उलट करा, एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन जास्त असेल, म्हणजे तिची फ्रिक्वेन्सी वाढणार, म्हणजे तो फास्ट रिव्हॉल्व होणार. म्हणजे त्याचा अँग्युलर स्पीड काय असणार आहे, जास्त असणार आहे, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे. ओके. सो आता ह्याच्यावर आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये. त्यामुळे आपला पुढचा पॉईंट असणार आहे एक्झाम्पल्स ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. एक्झाम्पल्स ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता पहिले एक्झाम्पल आहे बॅलेट डान्सर्स. आता बॅलेट डान्सर तुम्हाला माहित असतील, जे स्केटिंगचा यूज करून डान्स करतात त्यांना आपण म्हणतो बॅलेट डान्सर. हे तुम्हाला दिसत असेल इथं, तर जरा व्यवस्थित बघा. दीज आर द बॅलेट डान्सर्स. ओके. आता ते काय करतात बॅलेट डान्सर, त्यांच्या पायामध्ये स्केटिंग असतं आणि ते रोटेशनल मोशन परफॉर्म करत असतात. आता एका केसमध्ये त्यांचे जे आर्म्स असतात ते पहिल्या केसमध्ये आपण म्हणूया की असे आउटस्ट्रेचड असतात. फॉर एक्झाम्पल
मी थोडक्यात दाखवतो. त्यांचे आर्म्स जे असतात ते कसे असतात, आउटस्ट्रेचड असतात. त्यांच्या पायामध्ये असं म्हणा की स्केटिंग आहे आणि ते डान्स करत आहेत, म्हणजे असे रोटेट होत आहेत, वेगवेगळ्या कसरती करत आहेत. ओके, आता पहिल्या केसमध्ये ज्यावेळी त्यांचे आर्म्स कसे असतील, आउटस्ट्रेचड असतील, तर आत्ताच आपण रिलेशन बघितलं होतं की L इज इक्वल टू आय ओमेगा, म्हणजेच L अपॉन आय इज इक्वल टू ओमेगा. L कॉन्स्टंट असेल तर आय आणि ओमेगा एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रिव्हॉल्युशन ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑल्सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. लक्षात आलं. आणि ओमेगा आणि एन एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, कारण ओमेगा इज इक्वल टू 2πn. आता पहिल्या केसमध्ये जर त्यांचे आर्म्स जर आउटस्ट्रेचड असतील आणि ते असे काय आहेत, रोटेट होत आहेत, असे त्यांचे आर्म्स आहेत आणि असे ते रोटेट होत आहेत अबाउट धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन, ह्या ॲक्सिसच्या अबाउट. सो दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता मला सांगा ह्या केसमध्ये व्हेन आर्म्स आर आउटस्ट्रेचड, व्हेन आर्म्स आर आउटस्ट्रेचड, मोमेंट ऑफ इनर्शिया इज मोर. मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे का, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे, आय इज इक्वल टू mr स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड कशावर आहे, मास आणि आरवर. आता मास तर त्या बॉडीचं काय कॉन्स्टंट आहे, आर म्हणजे काय, त्या बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या पार्टिकलचं ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स. सो दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता जर आर्म्स जर आउटस्ट्रेचड असतील, म्हणजे लांब असतील असे त्यांचे, तर शेवटचे पार्टिकल इथं असणार आहे. ह्या सगळ्या पार्टिकलचं ॲक्सिस पासून डिस्टन्स काय जास्त आहे. बघा, आर्म्स जर तुमच्या बॉडी बरोबर असतील असे, तर पार्टिकलचं ॲक्सिस पासून डिस्टन्स कमी असणार आहे. पण आर्म्स कशा आहेत, आउटस्ट्रेचड आहेत, त्यामुळे सगळ्या पार्टिकलचं ॲक्सिस पासून डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज झालं, म्हणजे आर इन्क्रीज झाला. ॲज आर इन्क्रीजेस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल्सो इन्क्रीजेस, अँड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीजेस ओमेगा डिक्रीजेस. बघा, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. मग ह्या केसमध्ये ह्या बॉडीचा अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, मग आपण म्हणा की ती बॉडी स्लोली काय करते, रोटेशनल मोशन करते, किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन पण कमी असणार आहे. म्हणजे पर युनिट टाईममध्ये नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कमी काय करणार, कव्हर करणार, स्लोली काय होणार, रोटेट होणार. बरोबर. पण सडनली ते काय करतात, सडनली सेकंड केसमध्ये त्यांचे आर्म्स रोटेशनल मोशन चालूच आहे, त्यांचे हात सडनली काय करतात, बॉडी बरोबर घेतात, हे खाली घेतात. ओके, मग आर्म्स खाली घेतल्या काय होणार, सगळे आर्म्स जर खाली आले, ओके, असे आले सगळे आर्म्स. ओके, आता मला सांगा ह्या ठिकाणी आर काय झाला, कमी झाला, पार्टिकलचं ॲक्सिस पासून डिस्टन्स काय झालं, कमी झालं, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पण काय झाली, कमी झाली. आता आय जर कमी झाला तर ओमेगा काय होणार, वाढणार, फ्रिक्वेन्सी पण काय होणार, वाढणार. ओमेगा इन्क्रीज झाला, ह्याचा अर्थ काय, अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, म्हणजे त्यांचं रोटेशनचं अँग्युलर स्पीड काय होणार, वाढणार. आणि तुम्ही जर बघितलं तर सडनली तुम्हाला काय वाटणार, ते स्पीडमध्ये रोटेट होत आहेत. म्हणजे आता ते एका सेकंदामध्ये जास्त रिव्हॉल्युशन कंप्लीट करणार. त्यामुळे लांबून बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना ते थ्रिलिंग वाटणार. म्हणजे हे जे बॅलेट डान्सर आहेत ते काय करतात, त्यांच्या कधी कधी ते काय करतात, हात आर्म्स बरोबर त्यांच्या पायांचा लेगचा पण यूज करतात. म्हणजे लेग असे त्यांनी लांब घेतले आपल्या बॉडीपासून तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, वाढणार, त्यामुळे ओमेगा कमी होणार. आणि सडनली जर पाय त्यांनी खाली घेतले म्हणजे बॉडी बरोबर घेतले तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार, त्यामुळे ओमेगा वाढणार. म्हणजे ते आर्म्स, हात आणि पाय ह्यांचा उपयोग करून ते स्वतःचा अँग्युलर स्पीड कंट्रोल करतात, जे लांबून बघणाऱ्या प्रेक्षकांना थ्रिलिंग वाढतं. लक्षात येते. तर ह्या ठिकाणी तुमच्या कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा यूज होतो. आता हे का पॉसिबल आहे, कारण त्यांच्यावरती बाहेरून टॉर्क कोण अप्लाय करत नाही, एक्सटर्नल टॉर्क काय, 0 आहे. म्हणून आपण म्हणणार की आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा अँड आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. इथं तुम्हाला मी दाखवलेलं आहे. हो का, ह्या ठिकाणी ओमेगा कमी आहे आणि ज्यावेळी हात आणि पाय जवळ घेतले त्या केसमध्ये ओमेगा काय तर जास्त आहे. ह्या ही फर्स्ट केस आणि दिस इज सेकंड केस. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आहे डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल. म्हणजे स्विमिंग पूलमध्ये असा एक प्लॅटफॉर्म असतो, तुम्हाला माहीत असेल, आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती समजा तुम्ही असं उभा असता. ओके, आणि इथं खाली काय आहे, वॉटर, पाणी आहे, आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काय करता, अशी डाईव्ह करता, उडी मारता. ओके, आता हे आपण इथं दाखवलेलं आहे, दाखवण्याचा प्रयत्न केला, समजतंय का बघा तुम्हाला, हे दिसतंय का व्यवस्थित बघा. ओके, तर ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसत असेल
की पहिल्या केसमध्ये काय केलेलं आहे, तो जो डाईव्ह करणारा आहे त्यानं आपल्या बॉडीला काय केलं, स्ट्रेच केले. बरोबर, आपल्या बॉडीला काय केलं, त्यानं स्ट्रेच केले. तो असा ॲक्च्युली तिरका उभा असतो. ओके, बॉडीला स्ट्रेच करतो. आता स्ट्रेच केल्यामुळं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, इन्क्रीज होणार. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाल्यामुळं ओमेगा त्याचा काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि ज्यावेळी तो हवेत जातो, असं पायानं त्या बोर्डला पुश करतो, त्यामुळे बोर्ड काय करणार, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन देणार. त्यामुळे असा हवेमध्ये जाणार. मग हवेमध्ये गेल्यानंतर तो काय करतो, आपली जी बॉडी आहे त्या बॉडीला असं बेंड करतो. समजून घ्या तिथं आता, म्हणजे त्याचा हा हेड आहे, हे त्याचे हात आहेत, आणि जे पाय, असं समजून घ्या थोडंसं. ओके, त्यानं आपल्या काय केलं, हो का, ह्या ठिकाणी त्यानं आपल्या बॉडीला बेंड केल्यामुळं हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंग तो काय होतोय, रोटेट होतोय. आता बॉडीला त्यानं असं बेंड केल्यामुळं सगळे जे पार्टिकल आहेत त्याच्या बॉडीचे ते ॲक्सिसच्या काय आले, जवळ आले. त्यामुळे ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, कमी झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाल्यामुळे अँग्युलर स्पीड काय होणार, वाढणार. आणि फ्रिक्वेन्सी पण काय होणार, वाढणार. अँग्युलर स्पीड वाढल्यामुळे, फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे तो हवेमध्ये काय करणार, जास्त रोटेशन कंप्लीट करू शकतो, कारण त्याला जास्त वेळ मिळणार स्पीडमध्ये. तो असे काय करणार, जास्त रोटेशन कंप्लीट करणार. आणि नंतर ज्यावेळी तो वॉटरला, त्याला जाणवेल की आपण आता वॉटरला टच करणार आहे, त्यावेळी तो पुन्हा काय होतो, पुन्हा असं आपली बॉडी काय करतो, स्ट्रेट करतो. अशी स्ट्रेट केल्यामुळे पुन्हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, इन्क्रीज झाला ह्या केसमध्ये. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाल्यामुळं ओमेगा काय झाला, कमी झाला. लक्षात येते. त्यामुळे तो स्मूथली वॉटरमध्ये एंटर करू शकतो. मासे जे डायव्ह मारणारे असतात स्विमिंग पूलमध्ये, ओके, ते मधला जो पिरियड आहे तो महत्त्वाचा, एअर मधला, त्यामध्ये ते काय करतात, आपली बॉडी अशी बेंड करतात आणि फोल्ड करतात. फोल्ड केल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो, त्यामुळे ओमेगा वाढतो. ओमेगा वाढल्यामुळे त्यांचं स्पीड वाढलं ना, मग स्पीड जर त्यांचं वाढलं रोटेशनचं, लक्षात येते, त्यामध्ये 2 किंवा 3 रोटेशन ह्या एअरमध्ये कंप्लीट करतात आणि नंतर पाण्यामध्ये काय होतात, ते आत पाण्यामध्ये जातात. त्यामुळे लांबून बघणाऱ्याला ते असं थ्रिलिंग वाटतं. हे ह्या ठिकाणी पण आपण कशाचा यूज केला, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, कारण एक्सटर्नल टॉर्क 0 आहे या ठिकाणी. लक्षात आलं. ओके, आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. प्लॅनेटरी मोशन. आपल्याला माहिती आहे, ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट, व्हेअर सन इज ॲट द वन ऑफ द फोकाय. सो हा सन आहे आणि त्याच्याभोवती सगळे प्लॅनेट कसे रिव्हॉल्व होतात, इन इलिप्टिकल ऑर्बिट, नॉट इन सर्क्युलर ऑर्बिट. ठीक आहे, हा प्लॅनेट आहे ए नावाचा. आता ह्या केसमध्ये सन आणि प्लॅनेटमधलं डिस्टन्स काय, जास्त आहे. आणि ह्या केसमध्ये ज्यावेळी तो प्लॅनेट फिरून पुन्हा इथं येईल, त्या केसमध्ये ह्या प्लॅनेटचं सनपासून डिस्टन्स काय, कमी आहे. आणि आपल्याला माहीत असतं, ज्यावेळी तो प्लॅनेट सनपासून लांब असतो, म्हणजे ह्या पोझिशनला असतो, त्यावेळी त्याचं अँग्युलर स्पीड हे कमी असतं. आणि ज्यावेळी तो प्लॅनेट सनच्या जवळ येतो, त्यावेळी त्याचं अँग्युलर स्पीड जास्त असतं. हे आपल्याला ग्रॅव्हिटेशनमध्ये झालेलं आहे. ओके, आता असं का होतं मला सांगा. हा जो प्लॅनेट आहे तो सनभोवती रोटेशनल मोशन करतोय. ओके, आता मला सांगा त्याचा ॲक्सिस कुठं असणार आहे, तो ॲक्सिस सनमधून पास होणार आहे. सो दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू सन, अँड अलॉंग धिस ॲक्सिस दिस प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. ॲक्सिस आहे. मग ह्या केसमध्ये ह्या प्लॅनेटचा ॲक्सिस पासून डिस्टन्स कसा आहे, जास्त आहे. मग ॲक्सिस पासून डिस्टन्स जास्त असेल तर आर म्हणतो ना आपण याला, आर जास्त आहे. आर जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, जास्त असणार आहे. आर जास्त असेल तर आय पण जास्त असणार आहे. मग ऑब्व्हियसली ओमेगा काय असणार, कमी असणार. मग ते झालं, ओमेगा कमी आला. पण ज्यावेळी तो इथं येतो फिरून, त्यावेळी मला सांगा सन आणि त्या प्लॅनेटमधलं डिस्टन्स कसं आहे, कमी आहे. मग आर जर कमी असेल तर ह्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असणार आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल तर ओमेगा जास्त असणार आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी ज्यावेळी तुमचा प्लॅनेट सनच्या जवळ असतो, त्यावेळी त्याचं अँग्युलर स्पीड, अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त असते. आणि ह्या केसमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कमी असते. कारण ह्या सिस्टीमवरती, म्हणजे प्लॅनेट ही सिस्टीम आहे, प्लॅनेट आणि सन ही एक सिस्टीम आहे. ह्या सिस्टीमवरती एक्सटर्नल टॉर्क कोण अप्लाय करत नाही. एक्सटर्नल टॉर्क इथे 0 आहे, म्हणून इथं अँग्युलर मोमेंटम कन्झर्व आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ ए लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, आता आणखी एक एक्झाम्पल जे तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता. बरीच एक्झाम्पल आहेत. एक सोपं एक्झाम्पल आहे बघा. हे
दिसते का बघा हे. तुम्ही चेअरवर एका रोटेटिंग चेअरवरती बसायचं. फॉर एक्झाम्पल एक चेअर आहे, रोटेटिंग चेअर आहे, त्याच्यावरती बसलोय किंवा उभा राहिलोय, ती चेअर कंटिन्युअसली रोटेशनल मोशन करत आहे आणि मी उभा राहताना जर मी त्याच्यावरती उभा राहिलो तर मी पण त्या चेअर बरोबर काय करणार, अशी रोटेशनल मोशन करणार. त्यावेळी मी काय करणार, माझे आर्म्स आउट स्ट्रेचड असे लांब ठेवणार आणि माझ्या दोन्ही हातामध्ये 2 वेट्स घेणार मी. समजा हे एक वेट आहे आणि हे एक वेट आहे आणि माझे हात काय केलेत मी आउट स्ट्रेचड. ओके, आता मी काहीतरी ओमेगानं फिरत असेल. ओके, आता ह्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. कुणाचा, सिस्टीमचा. सिस्टीममध्ये कोण कोण असणार आहे, मी असणार आहे आणि हे 2 वेट्स असणार आहेत. ह्या तिघांचा, आमच्या तिघांचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे कारण दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि ह्या ॲक्सिस पासून ह्या वेटचं, ह्या दोन्ही वेटचं डिस्टन्स जास्त आहे. आर जास्त आहे म्हणून मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. त्यामुळे माझ्या रोटेशनचा ओमेगा कमी असणार आहे. अकॉर्डिंग टू दिस रिलेशन आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. पण सडनली मी काय केलं, रोटेशनल मोशन चालू असतानाच मी माझे हात जर खाली घेतले बॉडी बरोबर, तर काय झालं, आता सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, कमी झाला. आता सगळे वेट माझ्या बॉडी बरोबर आले, त्यामुळे डिस्टन्स आता मी कुठून मोजणार, ॲक्सिस पासून, पण ते डिस्टन्स कमी असणार आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, कमी झाला. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर अँग्युलर स्पीड काय होणार, वाढणार. मग सडनली तुम्हाला जाणवेल, लांबून बघणाऱ्या माणसाला जाणवणार की सडनली माझं अँग्युलर स्पीड काय झाले, वाढले. पुन्हा मी हात लांब घेतले, अँग्युलर स्पीड कमी होणार. खाली हात घेतले, अँग्युलर स्पीड वाढणार. मग ह्या केसमध्ये ते स्पीड वाढवण्यासाठी बाहेरून माझ्यावर कोण फोर्स अप्लाय करत नाही, म्हणजे एक्सटर्नल टॉर्क काय, 0 आहे. लक्षात येते, हे तुम्ही घरामध्ये करू शकता. ओके, तर 2 वेटऐवजी 2 बुक्स घ्या तुम्ही, जड आहेत ते, आणि तुम्ही स्वतः करून बघा. सो दिस इज ऑल अबाउट कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, ठीक आहे.